पु ल देशपांडे अपूर्वाई पुस्तक पान क्रमांक 193. बाकी जर्मनी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फक्त हिटलर आणि युद्ध उभं राहतं. क्रेफेल्ड शहरात आम्ही प्रवेश केला त्यावेळी हे शहर युद्धात संपूर्णपणे जमीनदोस्त झालेलं होतं. या घटनेवर आमचा विश्वास बसेना. इथे एका कुटुंबानं चालवल्या एका खासगी हॉटेलात आम्ही उतरलो. एका प्रसन्न चेहऱ्याच्या व्हिक्टोरिया राणीसारख्या दिसणाऱ्या प्रशस्त म्हातारीनं आमचं स्वागत केलं आणि घटकाभरात सारं कुटुंब आमच्या भोवती जमलं. माधवचा भाऊ पंडित याच्याशी अस्खलित जर्मन भाषेत बोलत होता आणि आम्ही कोर्टात खडाखड इंग्रजी बोलणाऱ्या वकिलाच्या चेहऱ्याकडे खेड्यातले शेतकरी पक्षकार ज्या कौतुकाने पाहत असतात तसेच ते पाहत उभं होतो. जर्मन भाषेत केवळ लष्करी हुकूम असतील अशी आमची कल्पना, पण जर्मन बायकात अशा प्रसन्न वदना सुंदरी आणि भाषेत आणि वागण्यात असा जिव्हाळा असेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. तेवढ्यात जवळजवळ अर्धा डझन कुटुंबातून पुढल्या 5-6 दिवसातील भोजनाची आमंत्रणं आली. पंडित, आचवलच्या कॉलेजातले प्रोफेसर्स आणि इतर सहाध्यायी यांनी आमचा जो पाहुणचार केला त्याची फक्त वऱ्हाडी अगत्याशीच तुलना करता येईल. आमच्या लँडलेडीनं आपल्याकडल्या बायका सजवलेली गौर ज्या आस्थेनं दाखवतात त्या आस्थेनं ख्रिसमस ट्री आम्हाला दाखवली. तिचा मुलगा, लेकी, सुना, नातवंड यांनी घराला लग्नघराची शोभा आणली होती. जर्मन माणूस कमालीचा कौटुंबिक आहे. घरात पोरांचा दंगा चालू आहे. सासूबाईंच्या भोवती भोवती सुनबाई नांदताहेत. म्हातारीच्या डोळ्यातून आपल्या सुंदर आणि कामसू सुनबाईचं कौतुक ओसंडून वाहत आहे. हे दृश्य पाहिल्यावर पुन्हा भारतात आल्यासारखं वाटलं. इंग्रजांच्या बेतशुद्ध पाहुणचारापुढे तुलनेनं हे जर्मन अगत्य भलतंच आकर्षक वाटलं. वास्तविक त्या हॉटेलात आम्ही पैसे देऊन राहत आणि जेवत होतो, परंतु काय हवं काय नको ते काळजीनं पाहण्याचा प्रकार इंग्लंडात जवळजवळ आढळला नाही. इथे राहायच्या खोल्याही सुंदर, सगळी घरं आतून गरम आणि उबदार केलेली. 10-12 वर्षापूर्वी जिथे अक्षरशः राखरांगोळी झालेली त्यातून फिनिक्स पक्षासारखा पुन्हा उठलेला हा जर्मनांचा देश पाहून आदर दुणावला. श्मीड कुटुंबात जेवायला गेलो होतो. फ्रान्स आणि इल्मा हे जोडपं दृष्ट लागण्यासारखं. फ्रान्स खट्याळ पण इल्मा शांत, विलक्षण लाघवी. इथेच आमची आणि इतर जर्मन मंडळींची ओळख झाली आणि पुढल्या 8 दिवसात आम्ही सारेजण जन्मजन्मांतरीचे सोबती असल्यासारखे वावरलो. विशेषतः म्हातारा आबिल आम्हाला इथेच भेटला. जर्मनीनं आम्हाला घडवलेलं आबिल हे माणसाचं अत्यंत हृदयंगम दर्शन. वास्तविक आबिलचं नाव आबिल नाही, पण त्याचा चिमुकला नातू त्याला आबिल म्हणतो. त्याचं नाव अर्स्ट एन्गेलर. पंडित, आचवलच्या भव्य प्रयोगशाळेतल्या सुतार खात्याचा हा प्रमुख. जर्मन माणसं फार भव्य आणि धिप्पाड असावीत अशी आपली उगीचच कल्पना. म्हातारा आबिल उद्या गोरेगावकराच्या चाळीत राहायला आला आणि धोत्रात हिंडायला लागला तर बंडोपंत गोगटे किंवा जनुभाऊ दामले वगैरे नावांनी सहज खपेल. हा उत्तम चित्रकार आहे, त्याची स्वतःची शैली आहे आणि त्याहूनही विशेष म्हणजे हा चांगल्यापैकी संगीततज्ज्ञ आहे. त्याच्या घरी सुमारे 1000-1500 रेकॉर्डचा संग्रह आहे. मला पाश्चात्य संगीतातलं काही कळत नाही हे ऐकल्यावर तो चक्क व्याकुळ झाला आणि एके दिवशी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत त्याच्याकडून पाश्चात्य संगीतातलं मर्म समजावून घेण्याचा आणि भारतीय संगीताशी त्याचा परिचय करून देण्याचा खटाटोप आम्ही केला. त्याची आणि आमची भाषा एक नव्हती. पंडित आचवल आमचा दुभाषी. फ्रान्स हा उत्तम फोटोग्राफर. त्याचे रंगीत फोटो पाहताना रात्र कशी गेली कळलं नाही. हे जर्मन लोक विलक्षण कलासक्त. संगीत तर बियरसारखं त्यांच्या रोमारोमात भिनलेलं. आबिलला खूप काही बोलायचं असे. आम्हाला त्याची भाषा येत नव्हती, मग तो उगीचच आम्हाला आमच्या नावानं हाक मारायचा. देशपांडे या शब्दाचा इतका स्वच्छ उच्चार पाश्चात्य देशात एकदाच झाला. त्या 5-6 रात्री आम्ही त्या जर्मन मंडळींबरोबर ज्या आनंदात काढल्या त्याचं स्मरण आम्हाला आजन्म राहील. क्रेफेल्ड शहर टुमदार आहे. तिथून ड्युसलडॉर्फ हे 5-6 मैलांवर असेल. एक ट्रामवजा गाडी ड्युसलडॉर्फ ते क्रेफेल्ड येत जात असते. ड्युसलडॉर्फ शहर प्रचंड आहे. राहीन नदी शहरामधून वाहते आहे. तिथल्या एका बॉम्ब हल्ल्यात अर्ध्याहून अधिक निखळलेल्या म्युझियममध्ये आम्ही एक सुंदर चित्रकला दर्शन पाहिलं. मात्र सारी शहरं आता सारखीच दिसायला लागली आहेत. युद्धकाळानंतर उद्ध्वस्त झालेल्या शहरातून ही जी नवी शहरं उठली त्यांचं शिल्प आता अमेरिकन ढंगांचं आहे. घरांना देशोदेशीच्या संस्कृतीचं लेणं राहिलेलं नाही. असल्या इमारती आता आपल्याही देशात आल्या. मुंबईतल्या फोर्ट विभागातल्या जुन्या इमारती आणि हल्लीच्या नवीन इमारती कशा दिसतात पहा. देशोदेशींचे पेट्रोल पंप जसे सारखेच तशाच या अशा नवीन इमारती. जुनी जर्मन इमारत औषधालाही आढळली नाही. इंग्लंड, अमेरिका, रशिया सगळ्यांच्या बॉम्ब हल्ल्याखाली या इमारती भुईसपाट झालेल्या आहेत. हिटलरनं गावोगावात बालेकिल्ले बांधले होते.
त्यांच्या आसऱ्याला माणसं जायची ते बाले किल्ले मात्र अजूनही उभे आहेत. हिटलरच्या जमान्याची तेवढीच एक खूण. बाकी आम्ही सुज्ञपणाने हिटलर आणि नाझी यांच्याविषयी अक्षर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण परिचय काढल्यावर धिटाई आली आणि एके दिवशी मी विचारलं, हिटलरमध्ये अशी काय जादू होती म्हणून तुम्ही त्याच्यामागे गेलात? चटकन एक वृद्ध गृहस्थ म्हणाला, ते आमच्या इतिहासातलं तमोयुग आहे. आपण त्याबद्दल न बोलणं बरं. त्याच संभाषणातला एक भाग मला आठवतो. बॉम्बिंगबद्दल बोलणं चाललं होतं. फ्रान्स म्हणाला, क्रेफेल्डवर 72 तास बॉम्बिंग झालं. आम्ही बालेकिल्ल्यात लपलो होतो. 3 दिवसांनी बाहेर आलो. आज शिरताना घडलं तेच त्या क्रेफेल्डचं शेवटचं दर्शन. बाहेर आल्यावर पाहिलं ते जळणाऱ्या घरांचे ढिगारे. मी लहान होतो. मला एकाच गोष्टीचा आनंद झाला. आमची शाळा पार जळून खाक झालेली होती. अशा या मातीच्या ढिगाऱ्यातून, राखेतून, जळत्या सामानासुमानातून पराया जयाची नामुष्की डोक्यावर घेऊन ही जर्मन माणसं वर आली. जर्मन मजूर आज देखील सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतो. गेली 10 वर्ष ही माणसं राबली. आज नवीन जर्मनी उभा आहे. जेवणावर अमेरिकेचा ठसा आहे. बेटोवनच्या देशात रॉक अँड रोलने धुमाकूळ घातला आहे, पण आत कुठेतरी डॉईचलँडचा अभिमान जिवंत आहे. जर्मन बिअरचा अभिमान आहे. मोझेल काठच्या द्राक्षांचे मळे पुन्हा त्याच जोमानं फुलायला लागले आहेत. 18-18 वर्षांची पोरं कारखान्यांचे विभागच्या विभाग सांभाळू लागली आहेत. दुकानातून नवा जर्मन माल भरून वाहतो आहे. बाजारपेठांवर परत आक्रमण सुरू झालं आहे. जर्मन मार्कला पुन्हा प्रतिष्ठा आली आहे. हे पाहिलं की अचंबा वाटतो. जर्मन माणूस राबणारा जवळ, पण म्हणून तो वृक्ष नाही. अतिशय रसिक आहे. संगीताचं त्याला वेड आहे. पुन्हा ते शेकडो वादकांचे ताफे उभे राहिले आहेत. घरोघरी टेलिव्हिजन गेला आहे. बिचारे विजेते इंग्लंड अजून कष्टानं डोकं वर काढत आहे आणि पराभूत जर्मनी पुन्हा केवळ उभा नव्हे तर चांगला सुस्थित होऊन उभा आहे. नव्या वर्षाचं स्वागत आम्ही जर्मनीमध्ये केलं. 31 डिसेंबरला हे लोक सिल्व्हेस्टर साजरा करतात आणि म्हणजे नाचगाणं, बियर पिणं ह्यात रात्र जागून रात्री 12 वाजता फटाके लावून दिवे उजळून नव्या वर्षाचं स्वागत करतात. क्रेफेल्डमधल्या एका हॉटेलामध्ये फ्रान्स, आबेल वगैरे मंडळींनी एक सुसज्ज तळघरच्या तळघर रिझर्व्ह केलं होतं. केगेल हा जर्मन लोकांचा आवडता खेळ. आपल्या छोट्या मुदलासारख्या जोड्या उभ्या करून एका जड चेंडूनं त्या नेमक्या पाडायच्या. एकूण 8-10 जोडपी होती. वर हॉटेलात नृत्य गायनाला आणि मद्यसेवनाला ऊत आला होता. तळघरात आम्ही दंगा चालवला होता. त्या तळघरानं कदाचित प्रथमच मराठी गाणी ऐकली असतील. तेवढ्यात फ्रान्स आत गेला आणि क्षणार्धात हिटलरसारख्या मिशा लावून आणि कपाळावर केस ओढून आला आणि त्यांनी हिटलरची नक्कल केली. त्याखेरीज अनेक खेळ झाले, फटाके उडाले, बियर तर ही मंडळी पाण्यासारखी पीत होती. इतक्यात साऱ्या क्रेफेल्डभरची चर्चेस 12च्या ठोक्याने निनादली आणि त्यानंतरच्या दृश्यानं मात्र मी गहिवरलो. आमच्यातल्या वृद्ध जोडप्यांनी आपल्या मुलांना आणि सुनांना पोटाशी धरलं, त्यांची चुंबनं घेतली आणि चिरंजीव व्हा अशासारखा जर्मन भाषेत आशीर्वाद दिला. इल्माच्या सासूनं आपल्या सुनेला अशा प्रेमानं कुळवाळलं की ती लाजून लाल झाली आणि त्या लाजण्याचं कारण मी हिंदुस्थानात परतल्यावर मला कळलं. इल्माच्या घरी पहिला पाळणा हलणार होता. आम्ही सगळेजण रस्त्यात धावत होतो. आकाशात नक्षत्रांची स्पर्धा करणारं दारूकाम बघत होतो. आमच्या मित्रमंडळींनी देखील ही सामुग्री आणलेली होती. सारा रस्ता गजबजला होता. तरुण तरुणीच काय, पण 70ीतले म्हातारे आणि म्हाताऱ्या मुक्त आनंदानं नाचून नव्या वर्षाचं स्वागत करीत होत्या. म्हातारा आबिल बियरचे प्याले भरून भरून वाटत होता. खाण्यापिण्यात आणि नाचण्यात नव्या वर्षाची पहाट फुलली. आमच्या मित्रमंडळींत एक लू होती. लू ही एका प्राध्यापकाची पत्नी. अतिशय देखणी. तिच्यावर सगळ्यांनी हल्ला केला आणि कॉफी पाजण्याचा आग्रह झाला. मग पहाटे 5 वाजता नवीन वर्षी लूच्या घरी आम्ही कॉफी प्यायलो. तेवढ्यात मी हिंदू ज्योतिषाचा अवतार आणून सर्वांचे हात पाहिले. सगळ्यांना मी सांगितलेलं भूत पटलं आणि भविष्य खरं ठरायची ते वाट पाहत असतील. अर्थात हा परिणाम डॉर्टमुंड बियरचा होता. एरवी माझं हस्तसामुद्रिकाचं ज्ञान स्वयंवरातल्या दिनेश्वरापेक्षाही हातभर मागेच आहे. सकाळची 8ची गाडी पकडून पॅरिसला यायचं होतं. पहाटे आमच्या ह्या जर्मन मंडळींचा आम्ही निरोप घेतला. म्हाताऱ्या आबिलनं आम्हा दोघांचे हात आपल्या हातात घट्ट धरले आणि जर्मन भाषेमध्ये गहिवरून तो काहीतरी बोलला. मी पंडितला त्याचा अर्थ विचारला. आबिल म्हणत होता, कुठल्या दूरदेशीची माणसं तुम्ही, मला तुमची भाषा देखील बोलता येत नाही. गेल्या 8 दिवसांची आपली ओळख, मग तुम्ही जाताना मला असं भरून काय यावं? मी पुटपुटलो, भावस्थिरा आणि जननांतर सौहार्दानी. नव्या वर्षाची ती पहिली पहाट. रात्र जागून सारं क्रेफेल्ड झोपलं होतं आणि आम्ही आमच्या बॅगा घेऊन स्टेशनच्या दिशेने निघालो. पाय जड झाले होते आणि डोळेही आणि अंतःकरणही.
ह्या जर्मन लोकांनी प्रचंड द्वेषाचा केवढा डोंब उभारला होता आणि ही जर्मन मंडळी आम्हाला भरल्या डोळ्यांनी सांगत होती, पुन्हा या, पुन्हा या, लवकर या. आम्ही त्यांना सांगत होतो, आमच्या देशात या, ताज पहा, गंगा पहा, अजंठा एलोरा पहा. या चिमण्या क्रेफेल गावानं आणि त्या जर्मन मंडळींनी मनात कुठेतरी घर केलं. कदाचित गाव लहान म्हणून असेल, प्रचंड शहराचा माणसाच्या वागण्यातला अलिप्तपणा या छोट्या गावामध्ये आलेला नाही. कुठेतरी जुन्या जगातले संस्कार इथे रेंगाळताना आढळतात. दर 15व्या मिनिटाला गावातल्या साऱ्या चर्चच्या घंटा घणघणतात. फ्रान्सच्या घरी भिंतीवर मेणबत्त्या ठेवायचा स्टँड होता. माझ्या पत्नीनं त्या चिमुकल्या पितळी स्टँडचं कौतुक केलं आणि हा कुठे मिळतो अशी चौकशी केली. फ्रान्सच्या घरचं जेवण आटोपून रात्री 1:30-2च्या सुमाराला निघताना इल्मानं गुपचूप एक पाकिट माझ्या बायकोजवळ दिलं. त्यात तो स्टँड होता. मला जुन्या जमान्याची आठवण झाली. एका म्हाताऱ्या फळवालीच्या दुकानामध्ये फळं घेतली, तिचे पैसे दिले आणि आम्ही दुकानाबाहेर पडलो. तेवढ्यात ती म्हातारी आम्हाला थांबा म्हणाली. एका बरणीतून चॉकलेट काढून तिनं माझ्या बायकोला दिलं. आमच्या दुभाषी बुवांनी विचारलं, हे काय? म्हातारी म्हणाली, आमच्या गावात ही मुलगी पाहुणी आली आहे, तिला हे छोटं बक्षीस. नव्या वर्षाची ती सिल्व्हेस्टर साजरी करताना सहज चाळा म्हणून आमच्या सौभाग्यवतीनं तांबड्या टिकल्या, लिपस्टिक वगैरेच्या साह्यानं साऱ्या जर्मन बायकांच्या कपाळाला कुंकू लावलं. फ्रान्सच्या म्हाताऱ्या आईला तर चांगलं ठसठशीत कुंकू लावलं आणि आमच्या हिंदू सौंदर्य दृष्टीला त्या गौरांगना अधिकच सुंदर दिसायला लागल्या. क्रेफेल्ड भरमसाठ वाढतं आहे. उद्या ते शहर ड्युसलडॉर्फ एवढं प्रचंड होईल. अधिक सुबत्ता येईल, भरभराट होईल. आज घरोघरी टेलिव्हिजन आहे, उद्या खोली खोलीत जाईल. भीती वाटते ते हे सारं होताना सध्याचा जिव्हाळा या नव्या प्रचंड इमारतींखाली चेंगरून जाईल की काय त्याची.